तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार कुणीही असो एकत्र काम करायचं, महायुतीमधील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। निवडणुकीसाठीच्या रणनीतीबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही। मात्र पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची आत्ताच बैठक पार पडलेली आहे। कराड साहेब, पालकमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही सगळेजण एकत्र बसलात, तुमची चर्चा झालेली आहे, काय सांगाल? आज पालकमंत्री यांनी सर्वांना बोलावलं होतं आणि त्यामध्ये एकच मुद्दा आहे, येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असावा आणि म्हणून त्याची तयारीची म्हणून एक बैठक पार पडली। त्यामध्ये सर्व म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांना बोलवलं होतं। त्यामध्ये आता चर्चा चालू आहे, बघू मीटिंगमध्ये काय होतं ते। महायुतीच्या पदाधिकाऱ्याची विशेष म्हणजे शहरातल्या पदाधिकाऱ्याची बैठक बोलवली होती आणि महायुतीचा उमेदवार कोणी असो जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून कसा येईल याच्यासाठी आमची चर्चा झालेली आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही चर्चा करून नियोजन करतोय। महायुतीचे सर्व पदाधिकारी, मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष सगळे आम्ही एकत्र आज इकडे बसलो आहेत। येणारी लोकसभेची निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा खासदार या छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आणण्याकरता आमच्या सगळ्यांची आज इकडे एक पहिले प्राथमिक स्वरूपातली बैठक झाली आणि ह्या निवडणुकीचं कार्यालय कुठे असावं, पुढची रणनीती कशी असावी या विषयावर एक प्राथमिक स्वरूपात आमची आज चर्चा झालेली आहे। आमची भूमिका एकच आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणणं आणि त्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदी साहेबांची तिसरी टर्म ज्यावेळी सुरू होईल तर त्यावेळेस लोकसभेचा खासदार हा प्रधानमंत्री मोदी साहेबांना मत देणारा असावा, म्हणून ही आमची बैठक आहे आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू। भुमरे साहेब, उमेदवार कोण? उमेदवार महायुतीचा। पण ह्या प्रश्नाचं कोडं कधी संपणार आहे? कारण लोक अजूनही वाट पाहत आहेत की उमेदवार निश्चित झालेला नाही, तुमच्याही नावाची चर्चा आहे। नाही, चर्चा मी सांगितलं की महायुतीचा उमेदवार राहणार आहे आणि महायुती ज्याला उमेदवारी देईल तो आम्ही इथं जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणू। जो उमेदवार पक्षश्रेष्ठी देतील त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून माननीय मोदीजींना पंतप्रधान म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे या छत्रपती संभाजीनगरचा खासदार उभा राहील याकरता पूर्णपणे मी प्रयत्न करीन। उमेदवार निश्चित झालेला नाही, राष्ट्रवादीला काय वाटते समजून घेऊयात। नाही, असं आहे की उमेदवार हा महायुतीचा असेल आणि इथला पुढचा खासदार सुद्धा महायुतीचा असेल एवढं सांगतो आणि तिन्ही पक्षाचे नेते जे वरिष्ठ निर्णय घेतील या तिघापैकी ज्याला उमेदवारी मिळाली तर आम्ही सगळेजण एक दिलाने त्यांचं काम करू। पण उमेदवार निश्चित होत नसल्यामुळे लोकांमध्ये संभ्रमही आहे। गुढीपाडव्याला उमेदवार जाहीर होईल। कराड साहेब, गुढीपाडव्याला? गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि गुढीपाडव्याला उमेदवार जाहीर हो, अगोदर हो किंवा नंतर हो, तो महायुतीचा प्रश्न आहे। पण जसं सर्वांनी सांगितलं की या शहराचा, संभाजीनगर शहराचा, संभाजीनगर जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर केंद्रामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये NDA 400पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे। भारतीय जनता पार्टीचं टार्गेट 370 आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही इथला उमेदवार नक्कीच महायुतीचा निवडून येईल यासाठी प्रयत्न करतोय। केनेकर साहेब, काय सांगाल? आमच्यात कोणताच संभ्रम नाही, संभ्रम विरोधात आहे आणि त्यामुळे आमचा चेहरा मोदीजी आहे आणि मोदीजी आमचे उमेदवार आहे। त्यामुळे आम्ही भरभक्कमपणे एकत्र बसलेलो आहे आणि भरभक्कमपणे येणारा उमेदवार निवडून आणणार आहे। शिंदे गटाकडून आणखी एक उमेदवार इच्छुक होते, त्यांनी आपली दावेदारी सांगितली होती। राजेंद्र दंजाळ जिल्हा प्रमुख आहेत। मी अजून सांगितली होती नाही, काय इच्छुक आहात अजून? हो आहे ना। गुढीपाडव्याला तुमचं नाव? जे कोण वरिष्ठ ठरवतील, कोणी जरी असलं उमेदवार, कोणी जाहीर झाला तो उमेदवार मीच असल्यासारखं या ठिकाणी आम्ही महायुतीच्या उमेदवाराचं काम करणार आहोत। हे होते राजेंद्र दंजाळ, आपल्यासोबत माजी खासदार आणि विद्यमान आमदार सुद्धा आहेत। तुम्ही एकदा खासदार झाला होतात, पण आता खासदार कोण होईल असा प्रश्न सगळ्यांना आहे, काय वाटते? आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांचं एकमत आहे
जे वरिष्ठ नेता आम्हाला जे कुठलाही उमेदवार देतील आम्ही मनापासून सर्व एकत्र राहून त्यांचा प्रचार करून त्यांना 100% या ठिकाणी निवडून आणू. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.